नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे मुलांमधला तणाव. हा तणाव अनेकदा आपल्याला दिसत नाही, पण तो खूप खरा असतो आणि त्याचा मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होतो. चला तर मग समजून घेऊया की हा अदृश्य तणाव नक्की आहे तरी काय. अनेकदा पालकांना हा प्रश्न पडतोच की अरे, आपलं मूल विनाकारण किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप चिडचिड करतंय, रडतंय किंवा अस्वस्थ होतंय. ही एक खूप सामान्य गोष्ट आहे जी अनेक घरांमध्ये दिसून येते. तर ही जी चिडचिड आहे ना, ती फक्त हट्टीपणा नाहीये. हे मुलांच्या मनातल्या तणावाचं एक मोठं लक्षण असू शकतं. कारण बघा, मोठी माणसं जसं बोलून दाखवतात तसं मुलांना जमत नाही. मग ते त्यांच्या वागण्यातून दिसतं. तर मग प्रश्न हा आहे की मुलांमधला हा अदृश्य तणाव येतो कुठून आणि आपण तो ओळखायचा कसा. चला, याच महत्त्वाच्या पायरीने सुरुवात करूया. बघा, मुलांच्या तणावामागे ना अनेक कारणं असू शकतात. अभ्यासाचा ओझा असतं, पालकांच्या अपेक्षांचं दडपण असतं, कधी मित्रांसोबत भांडणं होतात. या सगळ्याचा त्यांच्या लहानग्या मनावर खूप परिणाम होतो आणि हा ताण मग त्यांच्या वागण्यातून दिसू लागतो. म्हणजे अचानक चिडचिड करणं, एकटं एकटं राहणं किंवा सतत असं म्हणणं की नाही, माझ्याने नाही होणार हे. कधीकधी तर पोटदुखी, डोकेदुखी अशी शारीरिक लक्षणंही दिसतात. हे सगळं तणावामुळे असू शकतं. ठीक आहे, कारणं तर कळली, पण यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांच्या मनात एक भावनिक सुरक्षिततेचा पाया तयार करणं. एकदा का त्यांना सेफ वाटायला लागलं ना, की त्यांची चिंता आपोआप कमी होते. आणि याची सुरुवात होते एका साध्या वाक्याने. मुलांना हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे की बाळा, तुला जे काही वाटतंय ना, ते अगदी नॉर्मल आहे. जेव्हा आपण त्यांच्या भावनांना स्वीकारतो, मग तो राग असो किंवा भीती, तेव्हा त्यांना एक आधार मिळतो. माझ्या भावना चुकीच्या नाहीत, हा विश्वास त्यांच्या मनात तयार होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांवर नेहमीच परफेक्ट असण्याचं प्रेशर असतं. पण जेव्हा पालक म्हणतात, अरे चुकू दे, चुका केल्या तरी चालेल, आपण त्यातून शिकूया, तेव्हा खरं तर त्यांच्या मनावरचं एक मोठं ओझं कमी होतं. चुका करायला घाबरणं बंद होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही परिस्थितीत मी आहे तुझ्या पाठीशी हा एक संदेश मुलांसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. यामुळे त्यांना खात्री पटते की काहीही झालं तरी आपले आईवडील आपल्या सोबत आहेत आणि याचमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण संशोधनातून हे सिद्ध झालंय की फक्त ही 3 साधी वाक्य मुलांची चिंता तब्बल 50% कमी करू शकतात. विचार करा, आपल्या साध्या शब्दांमध्ये केवढी मोठी ताकद आहे. बरं, ही सुरक्षितेची भावना तर आपण दिली, पण रोजच्या जीवनात काय करायचं? चला, आता काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय पाहूया, जे आपण लगेच वापरायला सुरुवात करू शकतो. हा आहे 3 स्टेप शांततेचा फॉर्म्युला. एकदम सोपा आहे. जेव्हा मूल खूप अस्वस्थ असेल तेव्हा पहिलं काम, त्याला 5 वेळा लांब श्वास घ्यायला सांगा. दुसरं, त्याला विचारा की नक्की कसं वाटतंय. भीती वाटतेय, राग आलाय की दुःख होतंय, म्हणजे भावना ओळखायला मदत करा. आणि तिसरं, दोघांनी मिळून त्या समस्येवर एक छोटासा उपाय शोधा. टीम म्हणून काम करा. आता ही एक खूपच क्रिएटिव्ह आयडिया आहे. वरी बॉक्स किंवा चिंतेची पेटी. मुलांना सांगा की ज्या गोष्टींची चिंता वाटतेय त्या एका कागदावर लिहून या डब्यात टाकायच्या. कल्पना ही आहे की आता ती चिंता ती पेटी सांभाळेल, तुमच्या मनाने नाही. यामुळे मुलांना खूप हलकं वाटतं. याशिवायही काही गमतीशीर उपाय आहेत, जसं की डीप ब्रीदिंग बलून गेम. मुलांना कल्पना करायला लावायची की पोटात एक फुगा आहे जो श्वास घेताना फुगतोय आणि सोडताना कमी होतोय. किंवा मग हग थेरपी, फक्त 20 सेकंदांची घट्ट मिठी. यामुळे ऑक्सिटोसिन नावाचा हॅपी हॉर्मोन तयार होतो आणि तणाव लगेच कमी होतो. आणि हो, चित्र काढणं किंवा गोष्टी सांगणं, यातून मुलं शब्दांशिवाय त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे उपाय खरंच काम करतात का? चला, काही खऱ्या आयुष्यातली उदाहरणं बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की या सोप्या उपायांनी मुलांच्या आयुष्यात कसा बदल घडवला. ही आहे आर्यनची गोष्ट. 10 वर्षांचा आहे आणि त्याला रोजच्या गृहपाठाचा प्रचंड ताण यायचा. मला वाटतं ही अडचण अनेक घरांमध्ये असते. आर्यन रोज गृहपाठ करताना रडायचा, चिडायचा. त्याच्या आईवडिलांनी एक सोपं तंत्र वापरलं, पोमोडोरो टेक्निक. म्हणजे काय तर फक्त 20 मिनिटं अभ्यास करायचा आणि मग 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायचा. यामुळे मोठं काम छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं गेलं आणि त्याचं दडपण कमी झालं. आणि याचा परिणाम काय झाला? आर्यन एकदम शांतपणे अभ्यास करू लागला आणि त्याची प्रोडक्टिव्हिटीही वाढली, चिडचिड पूर्णपणे थांबली. आता भेटूया सियाला. 7 वर्षांची आहे आणि तिला रात्री झोपच लागायची नाही. सतत चिंता वाटायची की उद्या शाळेत काही चुकलं तर काय होईल. सियाच्या पालकांनी
एक खूप सुंदर सवय सुरू केली. रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्रॅटिट्यूड स्टोरी सांगायची. म्हणजे दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवून एकमेकांना सांगायच्या. आणि या छोट्याशा सवयीने तर जादूच केली. सियाच्या विचारांना एक पॉझिटिव्ह वळण मिळालं आणि तिची झोपेची चिंता हळूहळू नाहीशी झाली. आणि आपली शेवटची गोष्ट आहे समीरची. तो 12 वर्षांचा आहे आणि त्याला वाटायचं की त्याचे मित्र त्याला मुद्दाम टाळतायत. त्यामुळे तो खूप दुःखी आणि नाराज असायचा. समीरच्या पालकांनी एक खास वेळ ठरवला, हार्ट टॉक संडे. म्हणजे दर रविवारी ते फक्त समीरचं म्हणणं ऐकून घ्यायचे. कोणताही सल्ला नाही, कोणतीही टीका नाही, फक्त ऐकून घ्यायचं. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, पण फक्त आपलं म्हणणं कोणीतरी शांतपणे ऐकतंय या एका गोष्टीने समीरला खूप आधार दिला. त्याचा स्वतःवरचा विश्वास परत आला. तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मुलांचा ताण हा त्यांचा दोष नाहीये, तो एक संदेश आहे. तो आपल्याला सांगतो की मला तुमच्या प्रेमाची आणि समजुतीची गरज आहे. जेव्हा पालक म्हणून आपण शांत आणि सकारात्मक राहतो तेव्हा मुलांचं मन एका फुलासारखं सहज उमलतं.